कारण त्याने आमचा गाडी बनणार रे, गाडीवन तूच होता ना, गाडीवन तूच होता ना, गाडा थांबवला तिथे, हा बोल, गाडा थांबवला होता का नाही, कुठे थांबवला होता, हा अरे रस्त्याच्या येशीवर किती मग कोण सोडले तिला एक दोन बाता घेऊन जिथं गाडा थांबला होता गाडी पाणी घे रस्त्यावर जिथं तुझा गाडा थांबवला होता त्याच्या अंगाला पलीकडे काय आहे काय दिलं नाही मानपान सांगते मी कोणाला घेऊन जा ज्या बालकाची शेती तिकडे जमीन तिकडे जमीन कोणाची आहे जागा नाही इथं मध्ये तीन रस्ता फुटवलं इथं भिंगुर्ल्याच्या तिथं एक भिंगुर्ला सगळ्यांना माहिती आहे आणखी फक्त आपण थांबवली होती गाडीला जागेवाला बोलवतो कोणत्या आडनावाची शिवार चौधारी वरकुटे तिन्ही बाजूला आहेत बरोबर आहे वरकुटे मॅडमनी घेतले टेंपुरले माणूस काढले का माणूस काढला पिरांचं घर होतं त्या गावात आहे घर होतं का किती वर्षापूर्वी होतं 40 वर्ष झाले तुम्ही सांगता का आम्ही सांगू शांताने मोकळं यायचंय पाहिजे का तुमच्याकडे मग शांत रूपाने मला एक सांग सर्वांनी शांत राहा वीरवाला आहे त्यांचं दफन करायची त्यांना अरे जेव्हा गावाची साथ करायची त्याच्यातूनच व्हायची ना रे याच्या देवाचं मान नाही करणार तू येतो तिथंच बाजूला आहे सांगा 60 वर्षापूर्वीच आहे बरोबर का रे
हे रे फुल हे पण त्याला दे बोल सगळं तुझं मान दिलंय माझ्या फुलावर माझ्या घरावर माझ्या बालकावर कोणत्याही प्रकारची अडचण नकोय याचा इतिहास 60-70 वर्षापूर्वीचा या माझ्या शिवारात त्याच्या हातूनच मला मान दिला जायचा का नाही मी सांगते ना आता एक हे पुढची मंडळी खाली बसून घ्या खाली मंडपामध्ये खाली बसून घ्या सर्वांना दिसत खाली बसा खाली बसा हो खाली बसा ना शांत करा का परिवाराला खाली बसा ना शांत बसा सर्वांनी बोलू नका जास्त आनंदाने आले आनंदाने पूर्ण करून जाते पिढ्या पिढ्या ही कोणती दिशा तुझी कोणती रे जेव्हा या शिवाय शेली भवानी येते बसते कुठं रे कुठे बसते ही जागा ना आणि सोडते कुठं ती हे मग ती चाले पण ती त्या रूपामध्ये का ना आली तर माझं बालक या रूपामध्ये बसलोय म्हणून या रूपामध्ये आले कोणत्या स्थानात असायची इथंच चहा पाणी कुठे द्यायचं इथंच तिने लहान लेकराला सांभाळायला सांगितलं होतं का दिवा कुठे लावा सांगितले दिवा कुठे लावा सांगितले कुठे पाठीमागे इथंच ना मानला ना दिवा तिचा तिने येता मांडून मग आता पण ती चालेल तिला खाली पाठवणार भरून पाठवणार मदन तिला तिच्या दुसऱ्या बहिणीला मदन अलग होणार आज ती मदन नाही त्या सुवासनीचा मान घ्यायला आले कारण माझ्या सुवासनीला फटका पडलाय हे बाळका जा तुम्ही मला एक घरचे परिवार बोल याला काय मान द्यायची लक्ष द्या याला काय माहित नाही मला याला काय मान द्यायची काय द्यायचे तुझे कोण आहे मुंजोबाई हा मग त्याला काय द्यायची तो या अंगाला पण बसलाय मदन ना का फक्त साडी फक्त साडी मदन माझ्या बहिणीच्या नावाने रे ज्याला द्यायचे तिला दे मी आज तुलासाठी जाऊन आले ह्या रूपाची पूर्ण बघ बालका बघ हा जोडीला बसलाय याच मान मला याचं उत्तर सांगा आधी जाणते परिवार याचं उत्तर सांगा याला काय मानपान द्यायचे तुम्ही याला काय मानपान द्यायचे काय माहिती कोणाला बोल
काय माहित नाही काय मानलं बघ मम्मी सांगते बिना आरवता काय द्यायची का देवाला बिना होतं काही द्यायचे का छोटा पिल्लू काय द्यायचे का छोटा पिल्लू वगैरे काय द्यायचे का याला मानलं की नाही माहिती ना पहिला परत काय मानलं गेलं आम्ही याला कानोबा गौरी तिथे बसली दरी मडीची बसला कानोबाला भाजलेल्या भाजलेल्या भाताचा मान मलिदा गुड आणि गोड मलिदा द्यायचे याला सांगते मी याला पणगा मोराचे का कसं बनवायची सांग बनवायची का काय अरे अर्धा कच्चा पक्क अर्धा पक्क कच्चा बरोबर ना अर्धा कच्चा अर्धा पक्क का कारण त्याला अर्धाच पूर्ण दिला तो सगळ्या रूपाने बसल मग आता तुम्ही त्याला मान देता तो अरे नवरात्रीला दिवाळीला लग्न कार्य त्याला काय लागायचं हिरवा बुजा म्हणजेच जरीमळीच्या जोडला बसलेला हिरवा रानावानाचा म्हणजेच तो बसलाय ना रानावानात त्याला खोबऱ्याची द्यायची वाटी नारळ द्यायची मान द्यायची तो था पण पवित्र रूपाने कुठं बसला देवारी बसला मग त्याला काय देणार तुम्ही आता विचार काय द्यायची सांगून द्यायची का रे पणका द्यायची का रे कधी द्यायची घट बसवताना का उठताना द्यायची सर्वांनी सांगा द्यायची का सर्वांनी बोला तो तुमच्याकडे काही मागत नाही फक्त तेव्हा तुम्ही बरोबर सांगते मी तुमच्याकडे फक्त एवढंच मानतो तो तुम्ही पिकवलेलं धान्य एक धान्य गोड रूपात याला एक धान्य कच्च्या रूपात याला गोड रूपात म्हणजे तेच धान्य भाजून पिकून गोड रूपात याला तेच धान्य करून त्याच घेऊन याला बघ तो तुमच्याकडं काही मागत नाही बसव त्याला बघ दे आमचा मनाचा फक्त तुम्ही या पाच जमेकी एकीच्या मना वागत झाले तिने मला मी आजारी नाही मना वागत मनात जोडलेलं आहे मला हिरव्या बांगड्या तिच्या हातून पहिलं अरे लेखपालीला काय अडचण त्रास झाला होता
चालते बांगडे विचारते त्याचं उत्तर द्या आधी तरच बांगडी दे. कुवारपानात सुवासी रुपयात कुवारपानात झालाय तर सुवासी रुपयात झालाय. रुपयात बांगडी घालून झालाय. हा अरे झाला कुवारपाना 2-3 हिरव्या बांगडीचा चुडा चढवला. अरे इथंच विचार ना त्या रुपयाची मदर वाढायची. त्या रुपयाची तिला मान सुवासीचा आमच्या आता आमच्या गळ्यामध्ये मान काढा पात्र्यात लावा. कोणत्या रुपयाची सांगते ऐका. हो जरा ऐका शांत. हे आम्ही उग्र रुपयाच्या जरीमारी रुपयाच्या आतमध्ये आम्ही अंक यात्रा बुद्धाल बोलायचं का ऐका रे. बघा इकडं काय याच्यामध्ये हातावर माझ्या कुठं पडलं. 1 मिनिट पडलं बघ. हा जेडपाड मोबाईल कोण आहे हो. बघा मला ओळखत काय हे आवाज आहे. शांत बसा ना. काय केलं. स्मशानाचा राजा तो कुठला. या गरीबरीच्या कार्य कराल तेव्हा त्याचं मान देणार का. त्याला शांत कराल का. काय मान सांगते ना मी. जेव्हा हा रस्ता खोलला मी ज्याने बांग दिली त्याचं मान आहे. सांगते ही जी वाचले ना जरीमरी तिच्यापैकी एकीचा मान मी सांगते ना. काल कलरचं काय द्यायचं. काल्या कलरचं काय द्यायचं. काल्या कलरचं पहिलं काय मान द्यायचं. अरे काय माहिती बघ. तिचा मान आहे तो रात्रीचा आणि त्याचा मान आहे तो. म्हणून त्याने बांग दिलं. काय बोलला तो येऊन मला. तुझा आणि तुझा मान घेतला माझा काय. म्हणून त्याने इशारा दिला. काय दिला. मग जो बसला ना आतमध्ये त्याचा मान तो आणि रात्रीचा मान ते काय जे आहे ते मी वेळ आलो सांगेल. मग यानं आलं कुंकू बाबाय बघ. सांगते याचा आत्महत्यात का ठेवलाय. सांगते मी तेवढं उत्तर देशील. किती शिवाराची ढोलकाठीला भेटायला यायची. शिवाराची ढोलकाठी कुठली. 15 वर्षापूर्वीची. तिला धार लागते का. धार लागते का तिला. याला धार देता का तुम्ही.
मग तुमच्या शिवाराची काठी फिरायची का रे? हा, या शिवाराची काठी फिरायची का ढोल काठी? मग ती भेटायला यायची नाही तर काय यायची? कोणत्या रूपाचा इथं बसलाय आता येते का? किती वर्ष झालं? 7 वर्ष झाली. भरपूर झालं. मग त्याचा मान भेटतो का? जेव्हा ती भेटायला यायची तेव्हा हिचा मान द्यायची. कोणत्या गावाला फिरायची? कोंबड्यानी बांगडी तिथं इथंच राहायची. मग त्याला जे धारेचं मान आहे त्याचं धारेचं मान यालाही तोचे. ती काठी उठवली काठी 84 भूत फुलली, ठेवली काठी 84 भूत शांत. त्याचा हा आतमध्ये बसलेला राजा वरती त्याला ताब्यात घेणारी ही त्याची मालकीण. तिला आपण आता मी शांत करून देते. तर कोण येईल? या दोघं जण घ्या. बघ कोणाला बाहेरचं काय झालं बाधा जे तिथं जे 2 रूप होतं जरी मळी तिला अंघोळ घालून पाणी द्यायचं आणि जास्तच काय झालं तर हे गळ्यात बांधायचं. किती वेळ? थोडा वेळ. तिचा नारळाचा खोबऱ्याच्या वाटीचा मान देऊन तिला या गावाच्या शिवाराच्या लेकी बालींना सर्वात जास्त त्रास होणार आहे. झाला पाहिजे का? इथं असलेल्या कुवाऱ्या जे झाड माझं त्या कुवारीला बाहेर टाकत होती ना ते कारण आहे. याच्या आधी 4 ते 5 कमी पण जास्त घटना घडल्यात माझ्या कुवारिका बालिकांनाच किंवा या मुलाच्या बालिकांच्या निगडीत काही घटना घडल्यात. पुढे घडल्या पाहिजेत का? एक कुवारी बालिका बोलव. तिच्या तांदूळ आणि खोबऱ्याचं मान सावली आहे ही तेवढा 5 जणी बोलवा त्या पण. हो तुम्ही शांत 5 जणी बोलूया. बहिणी आठवा गाणं गाणं झाड पण नाही भरले का अंग काय होतंय मग काटा मारतोय हा तिचं सुवातीचं मान करशील तिचं बायांचं छंद काय आता ती नाचत चालत येईल पण मला ती नको आता का
बघ, मी आणि 4 जण घेऊ माझी ओटी भर. भरशील का? तिला विचार, आता पण काही जाणवत आले का सोबतीला कोणी? राहिले मानपान त्यासाठी सुवारीचे मार्ग आधी रस्त्यामध्ये भरशील होती, 5 जणी भरा होते. हे गाणं घे. सातनी वहिनी घ्या. सासणी वरण्या जोगोना येडुल्या येडुल्या ग बाया बाया हात लावा सगळ्यांनी. जास्त ताळ करायची नाही माऊली. घ्या, घे, घे. घे, घ्या, घे ना. बरं. जी देते जसं देईल तसं या झाडाचं पण भरलेलं पाहिजे. बघा आई हे पदार्थ भरलेलं पाहिजे ना. जसं दाखवील तसं पाहिजे का नको ते सांगायचं. पाणी घ्या. पाणी घ्या. बघ जे दाखवते ते बघ. ही कोण आहे सांग. हिची ओळख कर. असं झाडाला देशील का? लाईट लाव. माझी दस लाव. माझी दस लाव. कोण आहे सोबतीला? कोण आहे सोबतीला? पाहिजे का भरलेलं? झाडाचं रस्तं मोकळं करून देशील. ओटी भरते झाडाची ओटी भरशील एकदम शांत रूपाने. मालक कोण आहे? देतो थांब येईल ती. त्या देवीला मान बोललं ओटी भराल. हा ज्याच्यासाठी बोलत होते हेच आहे का? बघा चित्र काय ही कोण आहे? ही कोण आहे? काही आहे ना. हे कोण आहे? पाहिजे का नको? मग तिची ओटी भराल. आता आम्ही हिची भरतोय. या एकदम शांत रूपाने. भरलेलं पाहिजे का नको? भरलेलं पाहिजे का नको? आता मांडरच्या काढवायचं घे. मांडरच्या काढवायचं घे. मांडर 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 काळूबाईचं मांडर. चाफ्याच्या झाडाला फुलबाई आले पांढरे.
जसं तुझं भरलेलं देते तसं झाडाचं भरलेलं द्यायचं. हा 2 वेळा झालेली घटना. किती वेळा? 2 वेळा दिल तर तुम्हाला फुल, पण ते तुम्हाला जाणवलं का? किती वर्ष लग्नाला? 5. वयाच्या 2ऱ्या वर्षी दिलं होतं. समजलं? गर्भ केव्हा धुतलं होतं? कितव्या वर्षी? हा 2ऱ्या 3ऱ्या बरोबर आहे. द्यायला देते, अपूर्ण करायला. माहेर कुठलं? हा आता तिला साखर घातलं आपण, भरलेलं देईल, पण आपण विसरायचं नाही. इकडे पाहिजे का नको? आनंदाने शांत रूपाने घ्यायचं. मोकळ्या मनाने एकदम झाड मोकळं करून जागेवर जा. आधी देईल ती, सर्व देणार. द्यायसाठीच आले ती. पहिले मोकळं चल झाड. आरती करा तिला. एक जण करा. मी भरलेली ते ती भरलेली, पण तू तिथं भरलेलं द्यायचं. पडल्या होत्या कुठं गाडीवर? हा कुठे पडल्या होत्या? डोक्याला लागलं होतं का? हा थांबा जरा 2 मिनिट थांबा. त्यानंतर काय घटना घडली? 1 महिन्यात 2 महिन्यात काय झालं? हा बहीण गेली ना? गेली ना? तिचा जीवीच्या अटकलाय का? नाही, म्हणून ती आले. मग ते सगळं गेलं पाहिजे का नाही? हा ती लग्न झालेली होती का कुवारी होती? हा तिचा जीव अटकलाय. 2 जणी येत ना त्या. ती एक. आता मी सगळा मोकळा करून देते, पण जिथं पडला होता ना तिथं जाऊन फल पोडशील का? उतार होता का असा? हा फल पोडशील? वाकण होतं का असं? हा तुझ्या पायावर लागलं होतं का? हा बघ आहे मरी मत बघ बघ लेकराव संकट आली बघ जशी मांडणच्या कालबाईच्या रूपात आले बघ तशी रूपात राहू. आपण बघून यांचं लग्न पण आहे. पाय मोडला असं पाय मोडला होता ना. मी सांगतो तेवढं करायचं फक्त. यांना घेऊन माहेरी गाव द्यायची, ओटी भरायची. हा झालं. आता शांत बसणार का? थोडं येतंय. देवी येतेच काढू पाहिजे. पहिले ते जीव वाटकलंय म्हणून त्या बहिणीच्या नावाने श्राद्ध किंवा आणि पडली होती. तिथं गोड बाहेरचं गडबड होती, ती लागू झालं. शांत काही नाही, ती घटना तशी घडली. घ्या चला मान घ्या. आधी मोकळं होऊन मान देवी. तसं नाही द्या. ते मी करतो ना. हा सांगा काय सांगा. मग मी सांगतो. मला तुम्हाला सर्वांना काय केलं होतोय? खेळायचे कुठं खेळू सर्वांना. जी झाड आहेत त्यांना, पण झाडांना रस्ता मोकळा करून देणार. मी द्यायला चालू आहे. आधी तुझा मान घेशील. चल घे. इशारा करते ना बरोबर. त्यांना अडचण काय आली माहितीये का? ते गाडीवर पडलं ना, त्यानंतर काही घटना घडल्या आणि त्यांना हे जे आहे ना हे पहिल्यापासून आई पण आहे. अरे आडनाव काय? तुमचा आजारी कोण आहे? आणि पाणी कोणाच्या शरीरात चालतं? मालकाचं. बरं सांगतो तुम्हाला नंतर मी काय करायचं. हा नाही आधी मला हे भरू दे त्यांचं. मी भरून तिला जे पाहिजे ते द्यायचं, मग तुम्ही वटी करा. हा कुठे गेलं? देवीचं घ्या, पूजा घ्या. मागते ती झोप. चल रे जाना पण है जाऊ गया. चल रे जाना पण है जाऊ गया.
तर तुमचं आम्ही मागे पूर्ण करणार. तुमची इच्छा आहे ती झाडाची ती पूर्ण करा. आल्या जागेवर जायचं जसं आलं तसं सगळं करीन मी. हा आता ताणव जाणार का हे भंडारा सगळं करीन मी, सगळं करीन. सांगितलं मी बरोबर आहे ना. ते तेवढं सांगायचे. मग पुढचं पण मी करणार आहे. तुम्ही स्थानावर या स्थानावर गेल्या तर याच्यावरती करून चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट म्हणून या स्थानावर काय करणार सांगा. तुम्ही बोलायचे स्थानावर जाणार तुम्ही मोकळं मनाने ते करतो मी. सर्व केलं होतं सर्व. मग आता तुम्ही स्थानावर जाणार तर तुम्ही केलं होणार. हा त्या ओटीवर चला स्थानावर. नाही घेऊन जाऊ दे आता तुझे त्या जर दूर केल्या त्या जर बऱ्या झाला तरच गोंधळ होतो. नुसतं या देवाचे नाव त्या देव देवाच्या जागी बरोबर असतो. आता या काय सांगलं जीवदानी याचं नाव काय त्यांना मोकळं करून त्यांना मांडून थांबा. चहा प्या तुम्ही. आम्ही सोबत यांचं क्लिअर करतो. काय सांगितलं काय होतं लिहिलं कुटुंबामध्ये कमी वयात वारलं होतं का कोणी पोटात आजार होतं. मला फक्त तेवढं इच्छा होती. टिक मार करा त्याला. मी सांगतो काय करायचं. अजून तर आता त्याच्या हा माता एकदम बिना वया तुम्ही या तुम्ही राहता या त्याचं तेवढं मोकळं होईल. फक्त आरती करा त्याची ओटी भरा. कोणतं वारं बोललं होतं त्यांचं. हो काय नाव सांगतो वारीचं. हा माता मोठी भरते कोणाच्या नावाने करायची. हा बरा का असं चुकलं वागलं असं बरं पत्र घ्या. बस यांचं नाव काय दुसरं दादा यांचं काय लिहिलंय. बाकी काय लिहिलंय. बैठक मागताय ओटी काय मागताय. म्हणजे आपल्याला कोण यांच्याकडचं बैठक म्हणजे नुसतं कलश मांडलं तरी चालेल. अजून काय मागतोय. ओटी दाबून बांधणार आता. या दुसरं कोणी अजून काय लिहिलंय का. हा या दोन गोष्टी आहेत त्याची ओटी भरा. कोणाच्या नावाने भरा.
चला गोंधळी मंडळी चहा येऊ द्या चहावाले दुसरं नाव कोण काय आहे? हा मंदाबाई माहेरचं का मामाकडचं? माहेरच्या निघते बाई मागलं होतं कोणाकडे काय? मामा कोण यांच्या घरचं? मामा करतं ते फेवडा काय पायातलं असतात ना ते मला द्यायचे का? आता मी माझं सांगायचं काम करेन, द्यायचं काम नाही द्यायचं काम तुम्ही. चला गोंधळी मंडळी या लवकर या. चौथं नाव काय सांगितलं होतं? हा आईचं भांडार दिलं ना तुम्हाला. काय करायचं माहिती का? तुम्ही करायचं किंवा कुला करायचं चालेल. एक त्या साडी करायची का लुगडा साडी, एक साडी घ्यायचं, हिरवा बांगड्या आणि वेणी फणिका असेल ती, गावदेवी असेल तुमची देवी कोणती असेल तिच्या नावाने ओटी भरायचं. जेणेकरून त्यांची इच्छा काय असेल त्या बोलायचं, जे काय असेल तुम्ही करेल असं तात्विक कथा करा. आणि नाव काय सांगितलं त्यांनी? याचं कोणती देवी आली होती? तुळजाभवानी. हो तुळजाभवानीच्या नावाने बघा. पहिले करून टाका कसं सांगितलं. इथे गाव येईल ना. हा हे नवीन वाड, ते नवीन वाड ना, दोन नवीन झाड आहे. चौरे ज्ञानेश्वर बस असं कसा का हो देवींचं गाणी घेणं असं एकाच सर्व देवींचं. हा वाजत गाजत नाही एकच याच्यामध्ये सगळं देवीचं येईल ते. बस असं 2 मिनिटं. हा घ्या. हर गाणी आठवण देतो मी पण.
कालवायचं घ्या. मांढरा गावी काळवायची गोप गोप वाडीला घेतली. आता स्थानावर जाणार का आनंदाने? बोला, जाणार आनंदाने आता त्या पाठा सर्वांना. आता चला आनंदाने स्थानावर जायचं. ज्याचं त्याचं मान लिहिलेले ज्याचं तरी करून घ्यायचंय. चला घ्या. घट नाही मांडला ना दादा, का आणलंय? या बाया घट मांडा सांगतात. आता मांडू शकता का आपण? या तुमच्या आहेत ना? घट मांडू शकतो का? तर नाही. तर मग आपण साधा कलर साधी दिवाबत्ती केली तरी चालेल, कारण कसं आहे ते बोलून गेलेले. हा काय मला इकडे साधा कलश भरणार का त्यांच्या नावाने? कधी भरणार? मंगळवारी भरणार बोलतात. चालेल का? आनंदाने जसं येण्या भक्ती साधं बोलत जसं शक्य होईल तसं भरू, पण घरादाराला सुख शांती भेटली पाहिजे. देणार? हा मग चला स्थानावर मंगळवारी घट भरायचा. चला काय भंडारा. चला एकदम आनंदाने चला आनंदाने त्याला बंद भरलेले दिले. भरलेले परिवार दे आता. चला तिथून सोडा बंडारा, तिथूनच सोडा. चला बाकी जस्ट वारी करू. चला माझे जेवढं तेवढं सांगितलं आहे. मी जी गोष्ट सांगितली कोणती तुम्हाला नाही समजली ना अजून. वारीमध्ये शेवटच्या क्षणाला विचारलं जमीन कोणाची कुठली? नैवेद्य कोण सोडवून गेलता? इकडे नैवेद्य कोण सोडवून गेलता? तुम्ही गेले. जमीन कोणाची ती? कोणाची? चौधऱ्यांची आहे. अजून अर्जांचा काय संबंध? मग अर्जांना जमीन कोण दिली? कशी काय नाही? जमीन पण आहे ना. नाही बरोबर आहे. आता क्लिअर आहे. बरोबर आहे. नाव नाही तर आई खाता पिता का नाही ती जमीन? ऐका ऐका मी सांगतो देतो. आता कसं यांच्या फुलाचं पण तुमच्याकडून देतो मी. पण ती कोणाची जमीन आहे? यांची आहे का कोणाची? आडनाव काय त्यांचं माहिती आहे का? तुम्ही ती खाता पिता जमीन आडनाव काय? ठीक आहे त्याला जाऊ दे मी करतो. कसं माहिती काय नाही. ऐका ना काय नाही. वारीच्या ठिकाणी बरोबर आहे. वारीच्या ठिकाणी बरोबर आहे.
गावाचा आणि कुलाचा तुमचं जे कुलदेवत आहे हा ते आधी परिपूर्ण आहे का त्याचा विचार कशा होता थांबा करा. तुमचं जे परिवार आहे कुलदेवत आहे ते परिपूर्ण आहे पहिले ते पहा. बाहेर कुठे जाऊ नका. तुमच्या कुलदेवतामध्ये 2 गडू आहेत का? असे 2 गडू पाण्याचं मडके पाया पाडायला जातं का? गडू येत होते पहा. पाचमुखी असं 2 आहेत का पहा एक आणि हा तर त्यांचं का मानपान भेटतो का नाही ते पहा. एकदा जा 5 नारळ घेऊन जा. मी सांगतो ना याच्या काय केलं ते जाऊ दे. 5 नारळ घेऊन जा. कसं जायचं? मंगळवार जायचं. 5 नारळ न्यायचं ते ठेवायचं. पिंपळाचं झाड जुना पिंपळ होता. 2 गावांचे हात जीव दाखवतोय. 2 शिवाराच्या मध्ये का तो 2 तिकडे गाव इकडे गाव आणि तिथं असं वादन आलंय का? आणि खाली क्यू बांधायची का तिथे? तिथं त्यांच्यातून डाळ भात सोडा ना. तिथे डाळ आणि भात फक्त बस सोडा. पहिले चाईचं ठेव. 2 चाई ना देवावरती 2 घेऊन जेवण करू. हो रेडी का? तुम्हाला चिड्याची अडचण आहे. तुमचा घर कोणता आहे? जुना जुना बसवलं कोणला होता ना? मान कोणला द्यायची? कोणता म्हातारा बसवला होता? काय बसवला होता? पित्राचा त्रास आहे ना. पित्रा काय सांगा त्याचा आपण करू. तुम्हाला चिड्याचं आहे तुमच्या शेतात शेतीकडे माहिती का? शेतात कोणता चेडा आहे का? याला चिड्याची अडचण येते. त्यामुळे थोडं जरा अडचण येते. तुमचं ना पित्रांची अडचण. पित्र म्हणजे कोणती घरात बसून भूता होती ना ती पित्र आहे. ती गेली पण गेली नाही. मग ते घरात फिरवफिरी करतात हा. आणि मग त्याच्याने ते झालं का तुमचं काय एवढी अडचण मला दाखवलं. तुमच्या म्हाताऱ्याचा फक्त वारा आहे ना ते होतं काय त्याचं म्हाताऱ्याचं होतं ना. नाही नाव सांगावं यांचं काय आहे? याचं नाव काय आहे सांगा. ते लिहिलं नाव सांगा. काय लिहिलंय? मी सांगतो ना. नाही त्याच्यात काय मागं पुढं काय लिहिलं नाही का? या दादांचं काय लिहिलं? नाव काय यांचं? काय लिहिलंय? तुम्ही लिहिलं नाही वाटतं काय? आघात झाला होता. आघात झाला त्याला माहिती अजून देवावर राग. त्याला माहिती अजून देवाला पोलीस टाकला.
देवाला पोटी टाकले. ते बोलले होते ना देवाला वाढीत टाकलं. पोलीस म्हणजे देवाचे एक बोलत तुझं मला असं घडलं तर नाही. अजून त्याच्याबद्दल काय लिहिलंय? यांना चित्राचं थोडं चित्र होते ना ते. यांचं नाव सांगा बघा ना त्याच्यात. लिहिलं नाही का? यांचा गावदेवाला गावदेवाल्यांतर यांना रस्ता मोकळं होत नव्हतं. काय रस्ता मोकळं होत नव्हतं, झाड पूर्ण केलंच नव्हतं. बोल फुलामध्ये काहीतरी अडचण आहे, गावामध्ये फुलामध्ये काहीतरी अडचण आहे. त्यामध्ये काय माहिती का, यांना गावदेव पूर्ण ताकद देत नव्हता. का देत नव्हता? गावदेव कुठे हा? शांत बसायचं. इकडे बघा आम्ही सांगतो याचं ना थोडं त्या दुबई त्यांचे आहे. यांचं गावदेव साथ का देत नाही तर पहिले गावदेवाला मानपान काय द्यायची? गावदेवाला साथ करायची का पहिले? काय द्यायची? आता हा हो लिहा की पहिले त्याला 4 पैसे द्यायची. आता किती वर्ष देत नाही? त्याचा कुठल्या काम आहे का? आता त्याला तोरण बांधायचे असं तर काम होतं का पहिला? आता आहे का? लिहा हो. त्याच्यामुळे तुम्हाला जशी पाहिजे ताकद तशी देत नाही. देवदेवाच्या ठिकाणी बरोबर आहे. यांचं नाव सांगा. नाही तिथे काय लिहिलंय? मी नाही काय लिहिलंय. हा ते काय लिहिलंय बघू दे ना. त्याचं कारण सांगतो मी. कुठे वाजले केलं. हा अजून काय लिहिलंय? मी सांगतो ना ते नाही, मी सांगतो काय लिहिलंय. कुठे घुमते वाजणार तरी घुमतोय. त्यांच्या सोबतीला अजून कोणी आहे का? का बोललो कोणतरी आहे का? मग कोण आहे आता त्यांच्या सोबतीला? खंडोबा बसलाय. तिथे तुम्ही काय बसवलं होतं? हा मग तो फिरवायचा कुठं पण. कारण त्याला मानपान काय नव्हती देत. तो पानका द्यायची. पानका काय तुम्ही बोले हिरवा तो देत नसल्यामुळे त्यांना ते पूर्ण फिरवायचे. मग कुठं वाजलं का चाललं, कुठं झालं का जायचं. आता लक्षात ठेवा जे लिहून दिलंय काय पानका हिरवा काय देतोय ते नवरात्री का आपल्याला द्यायचं. हा बरोबर आहे. तो घ्यायच देवाचं. कुठे गेलं? अहो एखाद्याला मुंजा जर धरला, ऐका ना, एखाद्याला मुंजा जर धरला, वयस्कर मंडळी कोण कोण आहे? एखाद्याला मुंजाने झपाडला तो 10 लोकांना उडवतो का नाही उडवतो? मग याला 10 लोकांची ताकद यायची का नाही यायची? यायची ना. कधी वाईट यायची आणि तो मुंजा म्हणजे आपला पवित्र मुंजा येतो देवाचा. तो काय बोलायचा फक्त तू जर खंडोबाच्या नावाने खेळतोय, तू जर देवरूपाने खेळतो मग माझी व्यवस्था का करत नाही? मग तो असं ताल करत असेल ना तर 10 लोकांना उडवत असेल. तिकडे ढोल वाजवला तरी धावत असेल. जेव्हा एखाद्याला मुंजाचा पकडता ना, मुंजा आपण बोलतो धरला, तो इकडे शिट्टी मारेल तिकडे शिट्टी मारेल. तसा तो ताकद पण तेवढी येते. पण तो अपवित्र असून पवित्र रूपाने मुंजा आहे. मग त्याला पंगा दिला. जसं देवाला काय देता तुम्ही? वांग्याचा भरीत आणि भाकर दिली. हो महाराज वांग्याच्या भरीत दिली का? मग तसं त्याला पांगा दिला का? हो दादा इकडे बघा रूप एकच आहे. यांना त्रास नाही तो यांचा जो होता ना तुमच्या देवाला त्याची ओळख कोणी केली नाही. ओळख न केल्यामुळे तो काय करता? खंडोबा खेळायला लागला का त्याच्यासोबत तो पटकन यायचा. आणि तुम्ही ते पकडायला गेले काय गेलं? आता मी देवाला काय बोललोय? कुठेही जर तुला मानपान पाहिजे असेल तर कुठेही यायचं नाही. आज झाडाचा अपमान म्हणजे देवाचा आणि देवाचा अपमान म्हणजे झाडाचा. राहिला प्रश्न मुंजोबाचा. टाके दाखव इकडं.
पण त्याचा मार्क पण दिल्यामुळे तो त्याला पुढे येऊन नव्हता. तो घ्या एक देवाचं गाणं आता द्यायचं, आता ठेवायचं, तसं ठेवायचं. आम्हाला देवाचा मान हो. खंडोबा गावदेव आणि 2-2 कवडं घ्या फक्त. खंडोबाचं, गावदेवाचं, कान्होबाचं आणि कालभैरवाचं. ये रे माझ्या खंडोबा देवा ये. कोणी त्यांच्या हातात नारळ तुमच्या पाहिजे का? त्या त्यांच्या आवडतं तुमच्या पाहिजे, तुमच्या आवडतं त्याच्यावर पाहिजे का? ते नारळ द्यायचंच कारण आहे तर त्यांच्या मागं जे आहे ते नारळ जाऊ दे. नारळाचा मान दिल्यानंतर त्यांचं निघून जाऊ दे म्हणून नारळ दिले. ते खेळवायला दिलं मी, तुमच्या हातात नको ते घ्या. आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत का? मग आनंदाने राहायचे का? मग दिलेल्या फलावर जे का असेल ते फलावर सोडायचं. जी का आली असेल घाण इड्या पिढ्या ती फलावर सोडायची. हा मारा दुका दोघांच्या अंदर फल घ्या आणि मागं जाऊन तिथं फोडा फक्त. जा द्यायचं फोडा. थांबा जा फोडा. काय बोलायचं? झाडा वाजलेले काय घाण विडा पिढा हे तुझं मान घे ना. आल्या जागेवर जा. माझं झाड मोकळं करून दे. सांगायचं तुम्ही पण एक घ्यायचं. बोलायचं का तसं? घ्या भंडारा घ्या. उठणार ना माझं बसा. चला मग आता गावदेव घ्या. ये रे माझ्या गाव देवा ये. 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 चला मला तुटा उठा चला द्या. जे काय असेल सोडायचं त्याच्यावर. मलाच काय बोलायचं? गावदेव हे काय इडा पिढा असं झाड तुझ्या घे ना जागेवर जा. भंडारा द्या त्यांना. भैरवनाथच घ्या. नाथ सोडर सिद्धे बाजारे काढा बाहेर बदला. चला महाराज घ्या. महाराज उठा. झाडं काय इड्या पिढ्या असेल आणि कोणी कोणत्या झाडाला नाव ठेवू नये. ज्याला नाव ठेवायचं असेल त्यांनी मग मी देवाला साकडं घालणार आहे. येडी भक्ती करतात. एकच झाडाला कोणी नाव ठेवलं तर त्यांनी याचा उलगडा करा नाही तर तुम्ही पण असं बसा. का बरोबर ना? हा हो. काय नाव घेतलं? हा आठवून येता ना. तुम्ही पण जोडला घेऊन येता काय? एवढा फिरता तुम्ही. त्याला सांगायला पाहिजे. ते पाठवा त्यांना.
यांच्या लेकरवाले किती आहे ना? हा आता वंशाला कोण आहे? तर ती येते का घरी? आहे का घरी? कुठे? इकडे आहे ना. तिचं पण अंग भरतंय का? नक्की ना? झोपेत उठवत नाही ना काही? हा लग्नाला किती वर्ष आली? देवकी भंडारा सगळा रस्ता मोकळा करून पाहिजे ना? रस्ता मोकळा करून पाहिजे असेल तर सांगा आम्हाला, नसेल तर तुमचं तुम्ही घ्या. सांभाळा तुमचं तुम्ही. सांभाळा का तुमचं तुम्ही? तिला त्या भंडारा काही नाव काय तुझं? आडनाव? तुमच्या एका नाला काही गोष्टी नाही. दर्शन घ्या. आता तयार या. कोणची चुकी नाही, ते नंतर मी बोला.